जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. तुझ्यासोबत हातात हात घालून फिरायला मला खूप आवडेल ग. ती सरळ सांगणारे पेट्रोल परवडत नाही म्हणून. एक मुलगा देवाला विचारतो, तिला गुलाबाचं फूल का आवडतं? ते तर एका दिवसात मरून जातं, मग तिला मी का आवडत नाही? मी तर रोज तिच्यासाठी मरत असतो. देव उत्तर देतात, भारी आहे रे हे, एक नंबर, व्हॉट्सअपवर टाक हे स्टेटस तू. पुस्तक विक्रेता, केवळ का नाही 15 दिवसात फाड फाड इंग्रजी बोलायला शिका. महिलांना का नाही 50% डिस्काउंट. म्हण्या, महिलांनाच का डिस्काउंट? पुस्तक विक्रेता, यात महिलांना फक्त इंग्रजी शिकायचंय. फडाफडा तर त्या पहिल्यापासूनच बोलतात. दातांचा डॉक्टर, तुमचा का नाही दात काढावा लागेल कारण तो खराब झालाय बघा. म्हणे, किती पैसे लागतील डॉक्टर? फक्त 500 रुपये होतील बघा. म्हणे, 50 रुपये घ्या आणि थोडासा ढिला करून द्या, बाकीचं मी बघतो कसा काढायचं ते. म्हणे का नाही इंटरव्ह्यूसाठी एका सॉफ्टवेअर कंपनीत जातो. मॅनेजर, तुला MS ऑफिस माहिती आहे का? म्हणे, जर तुम्ही मला पत्ता दिलात तर मी तिथं नक्की जाईन सर. म्हणे, महाराज, मी माझ्या चुका कशा प्रकारे जाणून घेऊ शकतो? महाराज, बाळा, तू तुझ्या बायकोला केवळ तिची एक चूक निदर्शनास आणून दे. त्यानंतर ती तुझंच नव्हे तर तुझ्या खानदानाच्या चुकांचा पाढा वाच. पेपरमध्ये प्रश्न होता, शास्त्रीय कारण द्या. डोक्यावरून पांघरून घेऊन झोपू नये का? एका कार्ट्याने उत्तर लिहिलं, कारण कोण झोपलंय ते कळतच नाही. मास्तरांनी बदाबदा बदलला बघा. स्थळ पुणे, बाईकवरून जाणाऱ्या गणूला हवालदारांनी अडवलं. हवालदार, काय रे, तुझं हेल्मेट कुठं हाय? गणू, आम्हाला सूतक आहे, आम्ही 10 दिवस डोक्यावर काही घालत नाही. हवालदार कोमात, गणू जोमात. नवरा, मी काय आता वाचू शकेन असं वाटत नाही. बायको, काय अभद्र बोलता, आपल्या पुढच्या वर्षी युरोपात जायचं ठरलंय. नवरा, ए बाई, माझा चष्मा फुटलाय म्हणून बोललो. जण्या, बायकोशी भांडून नव्हे तर हसून तिचं मन जिंकायचं. म्हणे, घरी येऊन तसा प्रयत्न करू लागतो. बायको, आजकाल तुम्हाला खूप हसायला येतंय. तुमचं हसण्यामागचं भूत एकदा उतरवायला लागलं असं दिसतंय. मन्या आणि जण्या एका हॉटेलमध्ये राहायला जातात. हॉटेलची अवस्था पाहून मन्या विचारतो, तुमच्या गोट्याचं या भाडं किती हो? मॅनेजर म्हणतो, एका बैलाला 300 रुपये, 2 बैलांना 500 रुपये. विवाह संस्थेतला संवाद, मॅडम, हा मुलगा बघा, खूप शिकलेला आहे. मुंबईमध्ये 1 BHK घर आहे, 1 लाख रुपये पगार आहे आणि गाडी पण आहे. पण का नाही जरा सावळा आहे. चालेल का मुलगी? ह्याच पॅटर्नमध्ये दुसरे रंग दाखवा ना हो. आमच्या इथं का नाही सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या आवाजांची CD मिळेल. स्थळ सदाशिव पेठ, पुणे. खास दिवाळीसाठी त्यासोबत फटाक्यांच्या वासाची अगरबत्ती फ्री मिळेल. बंड्या, काय रे सुरेश, तुझ्या गोवा प्लॅनचं काय झालं सुरेश? अरे काय सांगायचं तुला, मी आणि रमेश कोरोनामुळे गोव्याला जाऊ शकलो नाही. नाहीतर दरवेळेस असतो पैशाचा प्रॉब्लेम बघ. मुंबईहून पुण्याला जाताना नेमकं काय होतं? तापमानात घट होते आणि अपमानात वाढ होते. मन्या सायन्सच्या तासाला पेंगत असतो. सायन्सचे शिक्षक, तास चालू असताना वर्गात पेंगतोस काय र? म्हण्या, तसं नाही, गुरुत्वाकर्षणामुळे माझं डोकं खाली पडतं या. एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं, प्रेम म्हणजे काय ग? हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगितलं, हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं, अभ्यासक्रमाबाहेरचं प्रश्न मला विचारायचं नाही. मुलगा, मी तुमच्या मुलीवर का नाही 10 वर्षापासून प्रेम करतोय बघा. पुणेरी वडील, मग काय आता तुला पेन्शन चालू करू का? गल्लीतनं एकाचा आवाज आला, 400 रुपयात आयुष्य बसून खा. मी आश्चर्याने बाहेर बघायला गेलो. पाहिलं तर खुर्ची विकणारा ओरडत होता. प्रेमात पडलेल्या आणि पडू इच्छिणाऱ्या सर्व पोरींना निदान लसूण सोलायला शिका. सगळ्यांनाच स्पर्शा भेटेल असं नाही. नक्क काढल्यानंतरही जो स्टीलच्या डब्याचं घट्ट बसलेलं झाकण उघडण्याची हिंमत ठेवतो, तो आयुष्यात काहीही करू शकतो. आयुष्य खूप सुंदर आहे बघा, फक्त हिला तिच्याबद्दल आणि तिला हिच्याबद्दल का नाही कळालं नाही पाहिजे बास. बॉस, तुझा जन्मावर विश्वास आहे का र? कर्मचारी, हो बॉस,
असायलाच हवा. काल तुझी आजी वारली म्हणून लवकर लवकर गेलास. त्यानंतर त्याच आजीचा फोन होता तुझी चौकशी करायला. आदर व्यक्त करण्याची पद्धत जुन्या पिढीत मोठी व्यक्ती का नाही समोर आली की डोक्यावरची टोपी काढत असत. आता पिढी कानातून हेडफोन काढते. चिंगूच्या कॉलेजचा पहिलाच दिवस असतो. फॉर्म भरण्याचं काम सुरू असतं. सगळे रकाने भरता भरता चिंगू कायमचा पत्ता या रकानेपाशी थांबतो. थोडा विचार करतो आणि लिहितो. कायमचा पत्ता म्हणजे facebook.com. नवरा, आज तू एवढा स्वयंपाक का केला? खाणारे तर आपण दोघेच आहोत. बायको, मला उरलेल्या अन्नापासून नवीन पाककृती बनवायची रेसिपी शिकायची आहे म्हणून. पक्या, तू धरती पे चाहे जहाँ भी रहेगा तुझे तेरी खुशबू ये पहचान लूंगा. चिंग्या, आई शपथ, मला आधीपासूनच शंका होती की तू तर साल्या कुत्राच आहेस. पत्नी, पती पत्नीला मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे? तेच मला कळत नाही. पत्नी पतीला, तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून. पत्नी, तुम्ही तुमच्या मित्राच्या बायकोच्या अंत्ययात्रेला का जात नाही? पती, मला लाज वाटते. बघा ना, आम्ही 2 वेळा गेलो त्याच्या बायकांच्या अंत्ययात्रेला आणि मी मात्र त्याला एकदाही बोलू शकलो नाही. बायको आपल्यावर खूपच प्रेम करत असे वाटत असेल तर जेवण झाल्यावर का नाही एकदा पडद्याला हात पुसून पहा. तुमचा का नाही सगळा गैरसमज दूर होईल. गंपू, किती मुश्किल आहे यार टीचरशी प्रेम करणे. झंपू, का रे? गंपू, अरे 25 पानाचे प्रेमपत्र लिहिले तर वेडीना असेसमेंट समजून खाली साईन केली आणि वरून कमेंट पण लिहिली की अक्षर सुधारावे, शुद्ध लेखनाच्या चुका सुधाराव्यात आणि चक्क पैकी 7 मार्क पण दिलेत. नवरा, आज तू एवढा स्वयंपाक का केलास? खाणारे तर आपण दोघीच आहोत. बायको, मला ना उरलेल्या अन्नापासून नवीन पाककृती बनवायची रेसिपी शिकायची आहे. तुम्हाला का नाही जेवढे वाटेल तेवढे शॉपिंग ऑनलाईन करा, पण एके दिवशी तुम्ही स्वतः माझ्या दुकानात चालत याल, कारण इंटरनेटवर ऑनलाईन केस कुणीही कापून देत नाही. शेजारी, तुमचे आहो कुठे दिसत नाही. सुमन, हो, आमचं भांडण झालंय, ते गार्डनमध्ये आहेत. शेजारी, मी बघितलं पण तिथे नाही आहेत. सुमन, खोदून पाहिलंस?